नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. मंडळी, सकारात्मकतेच्या या देवाणघेवाणीमध्येच आपण सारेजण नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. म्हणजे 2018 हे वर्ष संपून आता आपण सारेजण 2019 या वर्षामध्ये प्रवेश करत आहोत. आणि म्हणूनच 2019 हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख, समाधान, आनंद, तृप्तीचं जाओ अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना. वर्ष कशी भराभर सरतायत नाही, येणारा क्षण झर दिशी निघून जातोय. कितीही पकडू म्हटलं तरी हे क्षण आपण थांबवू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण जगायला आपण शिकलं पाहिजे. त्यातूनच या क्षणोक्षणीच्या आठवणी आपण जपून ठेवायला पाहिजे. त्यातूनच ह्या जगात जन्माला येऊन अनेकांचं कल्याण आपण करूया. श्रीमंती, बडे जाओ, पैसा, इस्टेटीपेक्षाही ही कल्याणकारी वृत्ती, कामं चिरकाल टिकतात. म्हणूनच चांगल्या गोष्टींचा शोध आपण घेऊया. जनता दरबारच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असे अनेक सकारात्मक प्रयोग आपण बघितलेले. अगदी मागच्या भागातही आदिवासी विकास विभागाचं कायापालट अभियान आपण बघितलं. विशिष्ट कालमर्यादेत राज्यभरातल्या आदिवासी आश्रमशाळांची डागडुजी दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच या मुलांना बेड्स, गाद्या, स्टडी टेबल, डायनिंग टेबल, बेंचेस इत्यादी विविध प्रकारची साधन सामुग्रीही पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी या शाळांमधल्या त्रुटीची पाहणी करण्यासाठी कायापालट पथकांची स्थापना करण्यात आली होती. मंडळी, ही सगळी माहिती आपण जाणून घेतली. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर अर्थात आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या या जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. त्यातूनही आपला आजचा विषय जो आहे ना, तो तमाम पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा असाच विषय. वास्तविक या विषयावरची बरीच माहिती पुणेकरांना आहे, पण मंडळी ही जी माहिती आहे ना, ही सगळी वरवरची माहिती आहे. या विषयातली सखोल माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे, जेणेकरून ह्याच्यापासून जे फायदे मिळणार आहेत ना, अमाप फायदे मिळणार आहेत, तेही आपल्या लक्षात येतील. आपण आज सगळेजण मेट्रो चालवणार आहोत, खरीखुरी मेट्रो चालवणार आहोत. त्यासाठी आपण मेट्रोच्या डब्यामध्ये आलेलो आहोत. घाबरू नका, खरीखुरी मेट्रो आपण अजिबात चालवणार नाही आहोत. मेट्रोचा एक डबा पुण्याच्या संभाजी पार्कमध्ये ठेवलेला आहे, तो आपण बघतोय. आणि त्या प्रतिकृतीमध्ये नेमकं कुठून कशी सुरुवात करायची, स्पीड लिमिट कशी ठेवायची, कशी चालवायची, हे सगळे नॉब्स इथे दिलेले आहेत. आणि ते आज आपण बघणार आहोत. कारण आजच्या जनता दरबारमध्ये आपण पुण्याची महामेट्रो नेमकी काय आहे ती आपण बघणार आहोत. कसं असतं, आपल्याला खूप उत्सुकता असते, मेट्रो म्हणजे काय, मेट्रो म्हणजे काय. एकीकडे ती हवी हवीशी वाटते, एकीकडे नको नकोशी वाटते. ते नवीन डेव्हलपमेंट करायचे असते, ते काही काळ तरी आपल्याला त्याचा इनकन्व्हिनियन्स बेअर करावी लागेल. पण एकदा मेट्रो किंवा कुठल्याही रस्त्याचं काम असतं तरी सिमिलर होतं. मग एकदा ते काम कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला त्याची खरी जाणीव होते. पुणेकरांचं जीवन ह्या मेट्रोमुळे सुखकारक होईलच. आणि ही मेट्रो जी खूप काळाची गरज होती ती आज आपल्या दाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे आणि लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मेट्रोचा हा डबा बघितल्यानंतर मेट्रोची सुरुवात कधी होते याची फार उत्सुकता आलेली आहे. कारण मेट्रो सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्न फार सुटायला फार मदत होईल. पुणे हे असं एक फार मोठं शहर आहे, त्यामुळं भरपूर लोक त्यांचे स्वतःचे व्हेकल्स वापरतात, फार पोल्युशन होतं. पण मेट्रो हे इकॉनॉमिकली पण चांगलं राहील आणि पोल्युशन हे पण कमी होईल. आता ग्लोबल वॉर्मिंग हे याच्यासाठी UNचे जे मीटिंग्स आहेत ते फार हे व्हायलेत आता, म्हणजे हॉट टॉपिक असल्यासारखं आहे सध्याचा. पण मेट्रो या हे असे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू केले तर मग सगळ्या गोष्टींचं एक हल आल्यासारखं होईल. बघा मंडळी, सर्व वयाच्या नागरिकांमध्ये ह्या मेट्रोबाबत खूप उत्सुकता आहे आणि मेट्रोचे फायदे सुद्धा या साऱ्यांना माहिती आहे. पुणे सिटी में पब्लिक ट्रांसपोर्ट का मॉडल शेयर 10% से भी कम है, जो कि इंटरनेशनल स्टैंडर्ड्स के हिसाब से बहुत कम कैटेगरी में आता है. जो गवर्नमेंट ऑफ इंडिया और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने इस बात को ध्यान में रखकर इस बड़े मेट्रो प्रोजेक्ट को सैंक्शन किया और इसको इम्प्लीमेंटेशन की जिम्मेदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉरपोरेशन को दी.
परदेशातली आधुनिक वाहतूक प्रणाली आता पुण्यामध्ये मिळू शकते. मोस्ट ऑफ द पीपल इन पुणे सगळं विदेशमध्ये गेले आहेत, विदेशमध्ये बघून आले आहेत आणि सगळ्यातलं मनाचं स्वप्न असं आहे की आम्हाला पण असं चांगलं प्रकारचं एक वायफाय एनेबल्ड एक ब्युटिफुल ट्रान्सपोर्ट सिस्टम पाहिजे, ज्याच्यामध्ये मला काय त्रास घ्यायचं गरज नाही. मी घरचं खाली उतरलं तर मला एक ॲप दिसायचं, त्या ॲपमध्ये कोणतं वाहन अवेलेबल आहेत. आम्ही आता ते फीडर सिस्टमसाठी बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स घेणार आहोत. मेट्रोचं 2-2.5 किलोमीटरपर्यंत तेच गाडी जाणार, लोकांना सोडणार, परत येणार. क्वालिटी व्हेकल्स असं स्मॉल 5 सीटर 6 सीटर बॅटरी ऑपरेटेड फीडर व्हेकल्स जाणार. ज्यांना सायकल चालवायचं त्यांच्यासाठी ते फुटपाथ. आणि याच्यामध्ये परत काय झालं आहे, PCMC PMC आणि मेट्रो आम्ही तिघं एकत्र मिळून ते फुटपाथचं जे डिझायनिंग आहे ते पण एकत्र मिळून काम सुरू आहेत आता. मग असं करताना मला असं वाटतं की फ्युचरमध्ये जे फुटपाथ आहेत, जे बेसिक कनेक्टिव्हिटी मेट्रो स्टेशनचं आपण बाहेर आलं तर ज्याच्यामध्ये सायकल ट्रॅक आहेत त्याचं मेंटेनन्स दोन्ही मिळून केलं तर मेट्रोचं जे येणार आहेत, बसला जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी पण खूपच चांगलं होणार. पेडेस्ट्रियनला चालायचं तर ते चालत जाणार, ज्यांना सायकल घ्यायचं ते जाणार, ज्यांना बॅटरी ऑपरेटेड व्हेकल पाहिजे ते ऑप्शन असणार त्यांना. आणि ते झाल्यानंतर मेट्रोला आलं, नसलं तर बसला आलं. ते आम्ही आता साधारण 6 जागेवर मल्टीमोडल इंटिग्रेशन, हे जे आमचं टोटल स्टेशन्स आहेत त्याचा 30 स्टेशन्समध्ये 6 जागेवर आम्ही मल्टीमोडल इंटिग्रेशन करणार आहोत. त्याच्यामध्ये सीमलेस कनेक्टिव्हिटी, बसमधून उतरलं तर समजा स्वारगेटमध्ये MSRTCमध्ये लॉंग डिस्टन्स आपण बाहेरतून आलं आणि आपण बसतून उतरलं एक अंडरपास बनवून दिलं आहे, चालत गेलं डायरेक्ट मेट्रोला पोचणार. मेट्रो नाही पाहिजे तर शॉर्ट डिस्टन्स PMPMLचं बस घ्यायचं तर तिथे बसलं ते PMPMLचं बस जाणार. असं इंटिग्रेटेड केलं जसं वेस्टर्न वर्ल्डमध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की पुण्याच्या लोकांना हे पाहिजे आणि खूप वर्षापासून ते वेट करतायत. आणि असं आजचं म्हणजे सिच्युएशन असं आहे की सगळे कॉर्पोरेशन आणि कॉर्पोरेशनमध्ये इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हजला पण हेच पाहिजे, फॉर द चिल्ड्रन, फॉर द ग्रँड चिल्ड्रन, फॉर द नेक्स्ट जनरेशन. आणि त्यांना स्वतःला पण हे एन्जॉय करायचं. म्हणूनच मला असं वाटतं की नेक्स्ट 2-2.5 इयर्समध्ये पुणे सिटी अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पुणे सिटी विथ मेट्रो विल बिकम अ रियालिटी. मंडळी, पुण्यामध्ये सध्या ह्या मेट्रोची कामं बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत. मेट्रोची ही जी कामं चालू आहेत ना, या कामांची गती सुद्धा अतिशय समाधानकारक आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉरपोरेशन, हम महा मेट्रो बोलते हैं इसको, जो प्रोजेक्ट इम्प्लीमेंट कर रही है नागपुर और पुणे में, इसमें बहुत सारे यूनिक फीचर्स हैं. और एक जो यूनिक फीचर मैं आपको सबसे पहले बताना चाहूँगा कि हम लोगों ने सोलर पावर को राइट फ्रॉम द इंसेप्शन, शुरुआत से ही इंटीग्रेट किया है, सच दैट हमारी 65% एनर्जी सोलर से आएगी, जो कि पहली बार हुआ है इंडिया में भी और बाहर मिला के. और हम लोगों की जो ट्रेन चलने की वाली जो एनर्जी है उसका भी एक हिस्सा यहाँ से आएगा. और इसकी वजह से हमें खर्चे में बहुत बचत आएगी और उसकी वजह से किरायों पर भी इसका बेनिफिशियल इम्पैक्ट आएगा. तो एक तो मेट्रो प्रोजेक्ट्स अपने आप में ग्रीन होते हैं क्योंकि एनवायरनमेंटल फ्रेंडली होते हैं वो, और ये सोलर एनर्जी का जो उसके साथ समावेश हो रहा है वो इस प्रोजेक्ट को और ज़्यादा ग्रीन बनाएंगे. तो आप ये कह सकते हैं कि ये ग्रीनेस्ट प्रोजेक्ट होने वाला है पुणे में. आणि म्हणूनच मंडळी, मेट्रो बाबतची संपूर्ण माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे. पुण्यामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी 2007-08 साली सर्वेक्षण होऊन एक DPR तयार करण्यात आला होता, जो 2013-14ला फायनल झाला आणि 2016ला त्याला मान्यता मिळाली. हा DPR तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला नियुक्त करण्यात आलं होतं. या प्रकल्पाअंतर्गत 31 किलोमीटर लांबीच्या प्रवासी मार्गाची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा उत्तर आणि दक्षिण भाग जोडला जाईल, तसंच पूर्व आणि पश्चिम भागही जोडला जाईल. पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये 31.254 किलोमीटरचं अंतर असून त्यात 2 कॉरिडॉर आहेत. कॉरिडॉर 1 हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट हा 16.6 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
त्यात 14 स्थानकं आहेत. मेट्रोचा दुसरा कॉरिडॉर वनाज ते रामवाडी हा 14.7 किलोमीटर लांबीचा असून त्यात 16 स्थानकांचा समावेश आहे. या प्रत्येकी कॉरिडॉरसाठी एक आगार किंवा डेपोची निश्चिती करण्यात आली असून त्यात मेट्रो उभ्या राहतील, त्यांची स्वच्छता देखभालही करण्यात येईल. मंडळी, 2016 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि आज 1.5 वर्षात 26% इतकं काम झालेले. अतिशय वेगवान कार्यवाहीचा हा पुणे पॅटर्न नेमका काय आहे तेही जाणून घेऊया. मैं सबसे पहले इसके लिए मैं पुणे के सिटीजन्स को धन्यवाद देना चाहूँगा कि जिन्होंने भरपूर सहयोग दिया इतने काम को अचीव करने के लिए, क्योंकि जो बैरिकेडिंग हम लोग रोड के ऊपर करते हैं उसकी वजह से ट्रैफिक को हम लोग थोड़ा इम्पैक्ट करते हैं, मगर लोगों के सहयोग की वजह से ये हम कर पा रहे हैं और इससे प्रोग्रेस काफ़ी बढ़ी है. उसके बाद मैं अपनी टीम को बहुत धन्यवाद देना चाहूँगा कि जिन्होंने रात और दिन की मेहनत से प्रोग्रेस को यहाँ तक लेके आए हैं. उसके बाद जो हमारी पुलिस है, हमारा सिविल एडमिनिस्ट्रेशन है, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के जो समस्त अधिकारी हैं, मैं उनको धन्यवाद देना चाहूँगा कि हमारे जो काम है, जैसे लैंड हम लोगों को मिलनी है या हम लोगों को बजट से फंड आना है या हम लोगों को लोकल ट्रैफिक डाइवर्जन के और दूसरे अप्रूवल होने हैं, उसमें बहुत ज़्यादा गति मिली. और उसके बाद मैं हमारे जो पुणे में सहयोगी हैं, पुणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन, वो हमारे साथ प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन में भी सहयोगी हैं. मैं और PCMC हैं और हमारा PMPML है. इन सब लोगों को मैं धन्यवाद देना चाहूँगा कि जो हमें हर कदम पे सहयोग दे रहे हैं, जिसकी वजह से कार्य को इतनी गति मिल रही है. गव्हर्नमेंट सपोर्ट आणि आता जे मोस्ट 90% ऑफ द लँड ॲक्विजिशन आमचं झालं आहे आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट लँड मोठं आता 2 डेपोसाठी एक कचरा डेपो होतं याचे आणि तसंच ॲग्रिकल्चर कॉलेजचं जे लँड आहेत दोन्ही साधारण 25-28 एकर्स आहेत दोन्ही ॲव्हरेज, आणि ते दोन्ही गव्हर्नमेंट लँड लवकरच भेटलं आम्हाला. आणि दुसरं असं आहे की इंटिग्रेटेड सपोर्ट सिस्टम PMC, PCMC आणि कलेक्टर ऑफिस आणि तसंच SRA हे सगळं मिळून आम्ही एक ग्रुप म्हणून काम करतात. हे पुणेचं एवढं चांगलं USP आहेत आता की सगळं ऑफिसर्स आणि सगळं सिस्टम आम्ही एकमेकांना घेऊनच चालत आहेत. सो आता बसचं बघा, PMPML, MSRTC सगळीकडे जागाचं मागणी केलं, दोन्ही एकत्र कसं वी हॅव टू वर्क टुगेदर आणि समजा सगळं मल्टीमोडल इंटिग्रेशन करायचं. लॉंग डिस्टन्स बस MSRTC आहेत, तसंच शॉर्ट डिस्टन्समध्ये PMPMLचं बस ते लोक येणार, मेट्रोच्या स्टेशनला लोक येणार, तिथून त्यांना घेऊन जायचं. हे जे मल्टीमोडल इंटिग्रेशन आहेत, सगळं जे हेड्स आहेत रेस्पेक्टिव्ह MSRTC, PMPML, PMC आणि PCMC हे सगळं इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्स अँड गव्हर्नमेंट मशिनरी सगळ्यांना असं वाटतं की लोकांना काहीतरी ट्रॅफिकसाठी सोल्युशन द्यायचं आपल्याला. त्याबरोबरच या मेट्रोच्या उभारणीसाठी जी तांत्रिक कामं करण्यात येत आहेत ना, त्यासाठी सुद्धा एक विशिष्ट धोरण आखण्यात आलं. हम लोगों ने एक प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन प्लेटफॉर्म जो डिजिटल टेक्नोलॉजी पर बेस्ड है और जो इंटरनेशनल बेस्ट प्रैक्टिस है उसको अडॉप्ट किया है और वो इंडिया में पहली बार किसी मेगा प्रोजेक्ट ने उसको अडॉप्ट किया है. त्याच्यामध्ये जे मोस्ट क्रिटिकल आणि USP असं म्हणावे म्हणजे याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे की स्टेशनचं काम आणि वायडक्ट जे आहे जे वर दिसतात आपल्याला पिलर आणि वरचं जे वायडक्टमध्ये लॉन्च करतात गर्डर्स, त्याचं दोन्ही कॉन्ट्रॅक्टर वेगळे ठेवलेले आहेत. यांचा बेनिफिट असा आहे की स्टेशनला टाईम जास्त लागतात आणि वायडक्ट करायला ते खूपच फास्ट आहेत, कारण जे वरचं जे लावतात ओव्हर द पिलर्स ते सगळं कास्टिंग यार्डमध्ये ते बनवून ते आणतात आणि त्यांना बांधून दॅट इज फायनली डिलिवर्ड. असं करताना त्यांचं जे टाईम लॅग आहेत, स्टेशनचं जास्त लांब आहेत आणि वायडक्टचं कमी टाईममध्ये होतात. आणि केल्यानंतर एक डेपोचं लँड आपल्याला भेटलं आणि तिथून म्हणजे क्विकली आपल्याला लॉन्च करायला, म्हणजे प्रोजेक्ट फास्ट स्टार्ट करायला आणि ट्रेन काहीतरी इनिशियली समजा 5 किलोमीटर 10 किलोमीटर सुरू करायला असं प्लॅनिंग केलं तर फास्ट काम होण्याचं शक्यता आहे. हे एक मोठं प्लॅनिंग जे चालू आहे ते. त्यातही मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठलीही विकास कामं उभी करत असताना त्यासाठी जमिनींची आवश्यकता असतेच.
तर फेब्रुवारी 17मध्ये जॉईन झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये आमचा जो DPR तयार झालेला होता, DPRमध्ये ज्या मेट्रो प्रकल्पासाठी फेज 1च्या मेट्रो प्रकल्पासाठी ज्या आवश्यक जमिनी आयडेंटिफाय केलेल्या होत्या, त्या जमिनी 44 हेक्टर 25 अशा होत्या. त्यापैकी 12 हेक्टर 68 जमीन ही खाजगी जमीन होती आणि उर्वरित 31 हेक्टर ही जमीन गव्हर्मेंटची जमीन होती. गव्हर्मेंटच्या जमिनीमध्ये सेंट्रल गव्हर्मेंटच्या जमिनी काही होत्या, स्टेट गव्हर्मेंटच्या आणि लोकल बॉडीच्या, अशी संपूर्ण 31 हेक्टर जवळजवळ ही गव्हर्मेंटची जमीन या प्रकल्पाच्या DPRमध्ये आयडेंटिफाय केलेल्या होत्या. त्यातही मंडळी महत्त्वाची बाब ही आहे की मूळ DPR प्रमाणे 12 हेक्टर 68 इतकी खाजगी जमीन अधिग्रहित करावी लागणार होती, पण आता त्यामध्ये बदल होऊन आता ती 2 हेक्टर 80 इतकीच खाजगी जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. मूळ आमच्या DPRमध्ये 12 हेक्टर 68 एवढी खाजगी जमीन लागत होती. आमच्या चेंज झालेल्या अलाइनमेंटनुसार किंवा आम्ही जिथं मिनिमम खाजगी जमीन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि पर्यायी तिथं गव्हर्मेंटची जमीन आहे का नाही हे आम्ही शोधलेलं आहे. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही ज्या एंट्री एक्झिट किंवा इतर स्टेशन फॅसिलिटीसाठी किंवा RSS TSS ही जी कारणं आहेत, सबस्टेशन उभारणे वगैरे, याच्यासाठी ज्या जमिनी आम्ही महापालिकेच्या आयडेंटिफाय केल्या, त्यामुळं आमच्या खाजगी जमिनी बऱ्याचशा कमी झाल्या आणि आमच्या गव्हर्मेंटच्या जमिनीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजेच मंडळी, शासनाच्या ताब्यातल्या जमिनींवरती ह्या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. अर्थात काही ठिकाणी खाजगी जमिनींची आवश्यकता आहे. अर्थात त्यासाठी पुनर्वसनासाठी सुयोग्य धोरण आखण्यात आलं आहे, जे आपण जाणून घ्यायलाच पाहिजे. मुळात प्रकल्प बाधितांबाबत आधी जाणून घ्या. आम्ही प्रथम आमचे जे 2 कॉरिडॉर्स आहेत, एक PCMC पासून तर स्वारगेटपर्यंत आणि दुसरा वनाजपासून तर रामवाडीपर्यंत, ह्याच्यामध्ये नेमके निवासी घरं किती जातील, बाधित होतील, याशिवाय वाणिज्य व्यवसाय करणारे दुकानदार असतील, स्टॉलवाले असतील, अशांचे किती नुकसान होणार आहे किंवा त्यांना आम्हाला डिस्प्लेस करावं लागणार आहे, याशिवाय समाजोपयोगी काही जर इमारती असतील तर अशा इमारतींचा काही भाग जातो का आणि त्याचं पुनर्स्थापना करावी लागेल का, याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केलं प्राथमिक स्वरूपाचं. प्राथमिक स्वरूपाच्या केलेल्या सर्वेक्षणामध्ये आमच्या असं लक्षात आलं की साधारण 685 असे स्ट्रक्चर्स निरनिराळ्या ठिकाणचे आपल्याला हे करावे लागतील याच्या दोन्ही कॉरिडॉरमध्ये मिळून. त्यामध्ये साधारण निवासी जे 313 आहेत, कमर्शियल जे आहेत 144 आहेत, स्लम्स जे आहेत, सिव्हिल कोर्टाच्या आजूबाजूला स्लम्स आहेत, कामगार पुतळा आहे, जुना तोफखाना आहे, राजीव गांधी नगरचं स्लम आहे, असे साधारण 210 आहेत. आणि मग काही मंदिरं, एखादा दर्गा, काही टॉयलेट्स किंवा समाज उपयोगी एखादं जागा असेल, असे आहेत 18. या सगळ्यांची जर बेरीज केली तर ते 685. आता आमच्या पुढचं आव्हान आहे की या 685 लोकांना त्यांना आहे तशी व्यवस्था उपलब्ध करून देणं किंवा यापेक्षा जास्त चांगली उपलब्ध करून देणं हे आमच्यासमोरचं आहे. आणि यासाठी म्हणून जी कोणती भूसंपादन संस्था असते त्या संस्थेला एक स्वतःचं पुनर्वसनाचं धोरण तयार करावं लागतं. आम्ही देखील आमचं धोरण तयार केलेलं आहे. या बाधितांच्या पुनर्वसनामध्ये त्यांना दिलासा द्यायला पाहिजे, त्यांना अधिक चांगलं जीवन द्यायला पाहिजे, अशीच भावना आहे. म्हणजे आम्ही भूसंपादनाचे पूर्ण पैसे देणार, जे राहतात आणि ज्यांचा निर्वाह त्याच्याशी निगडीत आहे तो बुडाल्यामुळे जे लागणाऱ्या निरनिराळे अलाउन्सेस आहेत ते देणार, शिवाय त्यांना ते राहतात त्या आकाराचं घर देखील देणार. अशा पद्धतीचं एक सुंदर धोरण आम्ही तयार केलेलं आहे आणि हे प्रत्येक बाधिताचा समजावून सांगण्याची प्रक्रिया आमची चालू आहे. यासाठी सर्वसाधारणपणे आम्ही त्या भागामध्ये जातो, त्यांना आम्ही एक पत्र देतो आणि त्यांची संमती मिळवायचा प्रयत्न करतो. जर त्यांची संमती असेल तर संमती मिळाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे एक प्रस्ताव पाठवतो. जिल्हाधिकारी त्याचा किंमत ठरवतात आणि त्यानंतर ही रक्कम त्यांना अदा करून त्यांच्याशी करार केला जातो आणि त्यांची जमीन किंवा घर ताब्यात घेतलं जातं. मंडळी, हा
पुणे महामेट्रोचा हा जो प्रकल्प आहे ना, याची व्याप्ती प्रचंड आहे आणि त्यामुळेच या प्रत्येक बाबीची सविस्तर माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे. जसं बांधकाम आहे, आराखडे आहेत, स्टेशनची रचना आहे, मेट्रोची रचना, मेट्रो मार्ग, भूसंपादनाची पद्धती, प्रक्रिया, तसंच पुनर्वसनाबाबतचे सर्व मुद्दे आणि त्यांची कायदेशीर प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. महामेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांचा प्रयत्न असा आहे की स्वतःला आपण बाधिताच्या जागेवरती समजलं पाहिजे. आणि आम्ही असं म्हणतो की कुणाचा तरी विनाश म्हणजे विकास नव्हे, तर विकास हा अत्यंत त्या ज्यांचा बाधित होतात त्यांना बरोबर घेऊन आणि त्यांना अधिक संपन्न जगणं देऊन आपल्याला तो कसा करता येईल अशा पद्धतीचं पुनर्वसनाचं महामेट्रोचं धोरण आहे. इट इज शॉर्ट टर्म पेन फॉर लॉंग टर्म गेन असं आपण बघितलं तर. आणि असं वाटतं की हे जे आपण करणार आहे नेक्स्ट 100 वर्षांसाठी करतो आहे, मग त्याच्यामध्ये दिस शुड हॅव हॅपन अगेन 10 years बॅक. पण आता आपण करताना थोडं प्रॉब्लेम होणारच. आम्ही पण काय केलं आहे, असं साधारण आपण बघितलं की आम्हाला काम करता वेळी 4.5 मीटर 9 मीटर पाहिजे फॉर बेसिक मुवमेंट. आता जे मोठं जे आम्हाला ट्रक आणायचं ते आम्ही रात्रीच आणतो, कारण लोकांना कमी त्रास द्यायचं. जिथे खूपच नॅरो आहेत तिथे आम्ही रिक्वेस्ट केले आहेत आमचे इंजिनियर्सला की ते 9 मीटर नाही घेताना 8 मीटरमध्ये ट्राय करा, तुम्ही करू शकणार का. थोडं मॅन्युअरेबिलिटीचं प्रॉब्लेम आहेत आतमध्ये, पण तेव्हा पण लोकांना कमी त्रास द्यायचं हेच आमचं फोकस एरिया आहे. प्रोजेक्ट जब तक चल रहा है उसमें अभी तक जिस तरह का उन्होंने सहयोग दिया वो सहयोग हमें आगे भी देते रहेंगे वो. और जब ये प्रोजेक्ट बन के तैयार होगा, जो कि अभी ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ने हमें बताया है कि बहुत जल्दी से ये प्रोजेक्ट सबको अवेलेबल कराना है, तो जब ये बन के चालू हो तो बड़ी से बड़ी संख्या में लोग इसको यूज़ करें, इस पे चलें, और वो जो है सबसे बड़ी सफलता होगी इस प्रोजेक्ट. पुण्याची ही महामेट्रो भारतातल्या दाट वस्तीच्या शहरांमध्ये पुणे 9व्या क्रमांकावर आहे. त्यातूनच मेट्रो ही इथली आवश्यकता आहे, जिचं स्वागत आपण करायलाच पाहिजे. तेव्हा मंडळी, पुण्याच्या महामेट्रो बाबतची तोंड ओळख किंवा प्राथमिक माहिती करून देणारा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. या पुढच्या भागांमध्ये मेट्रोच्या विविध कंगोऱ्यांविषयी आपण सविस्तर माहिती आपल्या जनता दरबारमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी संपर्काचे आमचे विविध पत्ते आहेत, ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्की भेट द्या. जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवरती, ज्याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत त्याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली आहे. तुमच्याकडे काही माहिती सूचना असतील तर त्या तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत पोचवू शकतात. आमची विविध प्रकाशन आहेत, पुस्तकं आहेत, त्याविषयीची सगळी माहिती या पेजवर आम्ही दिलेली आहे. तेव्हा या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सकारात्मक विचार आणि प्रयोगांचे आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो. हा जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही फेसबुकवरती जा, जनता दरबार ग्रुप ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता. जनता दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघा, तपासा, अभ्यासा, त्यातली माहिती आहे ती उपयोगात आणा. निरनिराळ्या शासकीय योजनांविषयीच आम्ही माहिती दिलेली असते. हे करणं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे जनता दरबार चॅनल. असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद यूट्यूबवरून तुम्ही नक्की घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही परत दाखवत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा आपण सगळ्यांनी हेच लक्षात ठेवायचं, दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आणि दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार आपण बघायचाच आहे. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या या जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.